तुम्ही सोबत लढत असताना तो द्वेष तुमच्यामध्ये का दिसत नाही? 100% आहे. आमच्या सगळ्या नेत्यांच्या तुम्ही प्रेस कॉन्फरन्सही काढून बघा, भाषणं काढून बघा, आजही तुम्हाला दिसतील, उद्याही दिसतील. अजून प्रचाराची आता सुरुवात झाली 2 दिवसापूर्वी, परंतु पुढच्या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला हे सगळं दिसेल. मुळामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये काय झाले, भारतीय जनता पार्टीने आमदार महेश लांडगेंच्या माध्यमातून इथे तरुणाईला बिघडवायचं काम चालवलेलं आहे. इथे संभाजी भिडेंना बोलवायचं, आणखी हिंदुत्ववाद्यांना बोलवायचं. मी म्हणतो विकासाचे प्रश्न निरंतर चालत राहतील. भौतिक विकासाचे प्रश्न एखाद्या चौकामध्ये ओव्हरब्रिज झाला आहे, कदाचित पुढच्या चौकात अजून 5 वर्षांनी गरज लागेल, आज गरज नसेल, हे चालू राहील. पण इथल्या पिंपरी चिंचवड जे काय तुम्ही जी नावं घेतली ही सगळी समाजवादी किंवा गांधी, नेहरू, शाहू फुले आंबेडकर या पिंपरी चिंचवड हा कधीच धर्मांध विचाराला साथ देणारा शहर नाही आहे. तिथं अनेक लोकांना उद्ध्वस्त केलं जीवन त्यांचं. त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सगळेच होते, म्हणजे काही एका धर्माचे नाही. पण मुस्लिमांना टार्गेट करत इतरांचंही नुकसान करून मुस्लिमांनाही नुकसानीत टाकलं. हे सगळं होत असताना हा जो काय मनमानी कारभार चालला आहे किंवा हुकुमशाही पद्धतीचं चाललं आहे किंवा अजितदादांनी जे काही 2-3 घोटाळे, मग ते कुत्र्यांच्या नसबंदीचा विषय असेल आणखी, किंवा पिंपरी चिंचवड पुणे शहर कर्जबाजारी, हे वास्तव आहे ना. हे मुद्दे आम्हीही मांडतोय, अजितदादा मांडतायत. त्याला जरा मीडियामध्ये जास्ती प्राधान्य मिळते का अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, कदाचित आमच्या नेत्यांना तेवढी प्रसिद्धी मिळत नसेल. येतच नाहीयेत ना.